नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. आधीच उसना अवसान आणि त्यात अतुल रावराणे यांचाही ताण. मातोश्रीवर एबी फॉर्म देण्याआधी घडलाय हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षक हो, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदेश पारकर हे मुंबईमध्ये मातोश्रीवर जाऊन एबी फॉर्म घेऊन सिंधुदुर्गात आले आणि कणकवलीत झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेस आणि आप या पक्षांच्या एकत्रित पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी जिंकणार असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर आदी प्रमुख नेते या संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मात्र विधानसभा लढवण्यासाठी शेवटपर्यंत इच्छुक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांची कणकवली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला गैरहजेरी होती. साहजिकच आहे, कणकवलीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला अतुल रावराणे यांनी मारलेली दांडी ही खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधलीच अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावरती आणणारी होती. पत्रकार परिषदेला अतुल रावराणे यांची असलेली अनुपस्थिती ही प्रकर्षानं दाखवून देत होती की खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच कणकवली विधानसभा मतदारसंघात काही आलबेल नाही आहे हे दिसून येत होतं. अतुल रावराणे यांच्या अनुपस्थितीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांना विचारले असता त्यांनीही वेळ मारून निश्चित उत्तर देण्याचं टाळलं. पाहूयात काय म्हणाले होते संदेश पारकर. अतुलराव हे माझे चांगले मित्र आहेत. कदाचित काहीतरी व्यक्तिगत कामामध्ये असतील, येतील ते त्याच्यामध्ये, सगळेच आहेत. आम्ही एकसंघपणे, कारण काय एका दिवसामध्ये विचारधारा कोण बदलत नाही आणि किंवा मैत्री त्या ठिकाणी तुटत नाही. ते माझे चांगले मित्र आहेत आणि पक्षाचे एक बलाढ्य नेतृत्व आहे शिवसेनेचे, आणि त्यामुळे आम्ही सगळे एकत्रच आहोत. एकत्र येऊ. तुम्हाला दिसेल 20 तारीखपर्यंत अजून वेळ आहे. 29 तारीखला उमेदवारी अर्ज दाखल आम्हाला करायचा आहे. प्रेक्षक हो, याआधीच कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांचे बलाढ्य आव्हान महाविकास आघाडीच्या समोर असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये अतुल रावराणे यांच्या रूपात पडलेल्या नाराजीच्या ठिणगीने कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उभाटा एक संघ नाही हे आता समोर आलं आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेतून सुशांत नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर आणि अतुल रावराणे हे चौघे उमेदवार आधी इच्छुक होते. दरम्यान सतीश सावंत यांनी या स्पर्धेतून माघार घेत आपण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगत माघार घेतली. तर युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचे सख्खे चुलत बंधू वैभव नाईक हे कुडामालवण मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार असल्यामुळे सुशांत नाईक यांचे नाव साहजिकच मागे पडले. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर आणि अतुल रावराणे हे दोघेच इच्छुक उमेदवार राहिले. प्रेक्षको, 2014 साली अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविलेल्या अतुल रावराणे यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली होती. कणकवली विधानसभा मतदारसंघात अतुल रावराणे यांनी शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी दरवर्षी केलेले मोफत काजू कलम वाटप आणि खत वाटप, शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक कार्यात दिलेले योगदान यामुळे पक्षाच्या सर्व फळीतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांसोबत अतुल रावराणे यांचे निकटचे संबंध आहेत. शिवसेना उभाटा पक्ष संघटन बांधणी तसेच आणि पक्षीय कार्यक्रमात स्वतःच्या खिशातून अतुल रावराणे आर्थिक नियोजन नेहमीच करत आले आहेत. तसेच स्वपक्षासोबतच विरोधी पक्षातील
पदाधिकाऱ्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे अतुल रावराणे यांची कणकवली विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे। विशेष म्हणजे अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांच्यात एक विचार करून मातोश्रीकडून उमेदवारी जाहीर होणे आवश्यक होते, परंतु शेवटपर्यंत इच्छुक असलेल्या अतुल रावराणे यांना परस्पर उमेदवारी नाकारत संदेश पारकर यांना झुकते माप देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आणि संदेश पारकर यांना झुकते माप देत उमेदवारी जाहीर करतानाच मातोश्रीकडून स्वतःकडे झालेलं दुर्लक्ष अतुल रावराणे यांना असह्य झाल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांची आर्थिक रसद भागवण्यासाठी पक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर मनी पॉवरचा बूस्टर डोस कार्यकर्त्यांना देण्यासाठी अतुल रावराणे हातचे राखून ठेवणार नाहीत हे कार्यकर्त्यांनाही माहीत होतं। दुसरीकडे संदेश पारकर यांना एबी फॉर्म देण्यासाठी मातोश्रीवर दुपारी 2 वाजता बोलावून घेण्यात येऊन रात्री 9 वाजेपर्यंत ताटकळत बसवण्यात आले आणि नंतर 9 वाजता पारकर यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचंही बोलले जात आहे। जर उमेदवारी द्यायचीच होती तर संदेश पारकर यांना 7 तास ताटकळत का ठेवण्यात आले, त्या 7 तासांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या याचीही चर्चा सध्या कणकवली विधानसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे। कणकवली विधानसभा मतदारसंघातून डावलले गेलेल्या अतुल रावराणे यांची पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचीही चर्चा आहे। या चर्चा सत्य असोत किंवा असत्य, परंतु अतुल रावराणे हे उमेदवारी डावलली गेल्याने आणि उमेदवारी जाहीर करताना त्यांना पक्षश्रेष्ठीकडून अर्थात मातोश्रीकडून विश्वासात घेतले गेले नसल्याने रुसले आहेत असेही म्हटलं जात आहे। कारणे काही असोत, पण संदेश पारकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची कणकवलीत झालेली पत्रकार परिषद असो अथवा पारकर यांनी स्वतःचा सुरू केलेला प्रचार असो, या सगळ्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असताना आणि कणकवलीपासून आचिरणे ह्या 30 किलोमीटर अंतरावरील आपल्या घरी असताना सुद्धा अलिप्त राहिलेले अतुल रावराणे यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतच नव्हे तर खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कणकवली विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत धुसफूस जी आहे ती चव्हाट्यावरती आलेली आहे। आधीच नितेश राणेंचं बलाढ्य आव्हान पेलताना संदेश पारकर असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्याकडून आणलेले उसने अवसान आणि त्यात स्वपक्षातील अतुल रावराणेंच्या नाराजीचा ताण हे ठाकरे शिवसेनेला कणकवली विधानसभा मतदारसंघात चांगलंच तापदायक ठरणार आहे एवढं मात्र नक्की।